नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी म्हणून सकल मराठा समाजातर्फे आज जेल रोड येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळेस मराठा समाजाचे बहुतांश समाज बांधव उपस्थित होते. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे. एक मराठा, एक मराठा. मसाजोग येथील आमचे समाज बांधव आदरणीय सरपंच संतोष भैया देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली, या हत्येमागे आरोपी वाल्मिक कराड याच्या मार्गदर्शनाखाली आणि याच्या मास्टर माइंडने हा खून झालेला आहे. या खुनातील आरोपी अद्यापही फरार आहेत. अजूनही शासन यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही आणि वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्याच्यावर आतापर्यंत 302चा गुन्हा दाखल झालेला नाही आहे. तो लवकरात लवकर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या घटनेमध्ये वाल्मिक कराडला आरोपी केलं गेलं पाहिजे अशी आमची सकल मराठा समाजाची मागणी आहे. आणि त्या व्यतिरिक्त परत जोपर्यंत ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील. आणि या घटनेचा जोपर्यंत निकाल लागत नाही कोर्टामध्ये तोपर्यंत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात जरी घेतला आहे तरी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री यांना करण्यात येऊ नये अशी आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत. जय जिजाऊ जय शिवराय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.